नमस्कार. आज माघ शुद्ध अष्टमी श्री तुकारामांची गाथामधला एक अभंग आपण पाहणार आहोत. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सोस करिसी वाया, भज मन पंढरी राया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. संत तुकाराम महाराजांनी मनुष्याच्या जीवनात प्रारब्धाचे प्राबल्य असते असं म्हटलंय आणि ते खरंच आहे. प्रत्येक जीव जन्माला येतो तेव्हा तो आपले पूर्वजन्मीचे प्राक्तन घेऊनच जन्माला येतो आणि जन्मभर प्रारब्धाने आलेले सुखदुःख भोगतो. पण अन्य जीव आणि माणूस यात संतांनी फरक केलाय. प्रारब्धाच्या थपडा चुकवण्यासाठी काय करावे हे त्या जीवाला कळत नाही. पशुविषयी सेविती पण नरदेह मिळालेला स्वहित कळते, ते त्याने पाहावेच. म्हणजे त्याने स्वतःचा उद्धार होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न म्हणजे भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. तसेच हरिचिंतनात राहिल्यावर तो ज्ञानी होतो. ज्ञानी झाला की चांगले घडेल तर आनंदाने नाचत नाहीत किंवा दुःखाने आक्रंदतही नाही. सुख आणि दुःख ते समान मानतात. आपुलिया उचिता स्वधर्मे रहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे, अशीच त्यांची भूमिका असते. प्रारब्धामुळे आलेली ही सुखे दुःखे आहेत. त्यात ना आपले कर्तृत्व ना दोष. जे आले ते पूर्वजन्मीचे प्राक्तनच असते. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की जसे ज्याचे प्रारब्ध असेल तसे त्याला धन संपत्ती मिळेल आणि त्याचा समाजात मान वाढेल. तोही या प्रारब्धामुळेच असणार आहे. तुकाराम प्रारब्धाचा जोर माणसाला धनमान देतो. तसाच उलटा प्रकारही होऊ शकतो आणि माणूस व्यथित होऊन नैराश्याने पार वाया जातो. म्हणून आपल्या मनाला पंढरीनाथाचे भजन करायला तुकाराम महाराज सांगतात. माणूस व्यर्थ हाव करतो, दुःखी होतो. आपल्याला प्रारब्ध कर्मानेच दुःख सुख होत असते. सुखाच्या वेळी भगवंताची आठवण मात्र होत नाही. जे मिळेल ते स्वतःच्या कर्तृत्वाचे फळ आहे असं प्रत्येक जण समजतो. पण जेव्हा दुःखाचे डोंगर एक एक करून अंगावर कोसळायला लागतात तेव्हा तो दैवाला दोष देऊ लागतो. मग झालीच तर त्याला भगवंताची आठवण होते, तेही दुःख दूर करावे म्हणून. परमार्थ काहीच नाही, सगळा स्वार्थच. तुकाराम महाराज म्हणतात, जसे प्रारब्ध असेल तसे पोट भरेल. त्या संबंधाने काही बोबाटा करून उपयोग नाही. मी ते गाण्याने कोणाला सांगणार नाही. शांतपणे सुखदुःखे भोगावीत आणि येणारा प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनात घालवावा. भगवंताच्या नामाने आपले ऐहिक जीवनही सत्कारणे लागेल. मग परमार्थाकडे पण ओढा निर्माण होऊन पारलौकिक सुख जवळ येईल. भगवंताचे नाम घेतले तर प्रारब्ध टळत नाहीच, पण नामस्मरणात असणारा किंवा नामानुसंधानात गुंतलेला देहाच्या सुखाने सुखी आणि देहाच्या दुःखाने दुःखी मात्र होत नाही. नामानुसंधानाने त्याची देहबुद्धीच जाते. मग प्रारब्धाचे भोग त्याला त्रास देत नाही. प्रारब्धाचे भोग रामचंद्र किंवा श्रीकृष्ण सारख्या अवतारी पुरुषांना पण चुकलेले नाहीत. मग सामान्य जीवाची काय बरं कथा. यासाठी तुकाराम भजमना पंढरीनाथा असं सांगतात. पंढरीनाथाची स्मृती सतत जागवली तर प्रारब्धाची मातब्बरी वाटत नाही. नामाची विस्मृती झाली नाही तर तो दुःखाला दुःख मानत नाही. तो सतत आनंदातच मग्न असतो. भगवंताचे नित्य नियमाने अखंड नामानुसंधान चालू असेल तर सुखदुःख भावच गळून पडेल. पण भगवंताच्या नामाची विस्मृती झाली, ते घेतले नाही तर सर्व दुःखे भोगावी लागतात. रक्तंतूने भरलेल्या जखमी माणसाला आलिंगन दिल्यावर ते आपल्याला अंगाला लागणारच. तेव्हा ते न होऊ देता आशेचा त्याग केला पाहिजे. तुकारामांनी अन्यत्र म्हटलंच आहे, प्रारब्धा हाती जन सुखशीन पावतसे, करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. तेव्हा सर्व उपाधींपासून बाहेर पडून फक्त पांडुरंगाचे सतत नामस्मरण करायला हवं. रामदास स्वामी म्हणतात, त्या ब्रह्मबोधे ब्रह्माची झाला, संसार खेद तो उडाला,
देहो प्रारब्धी टाकला सावकाश. धन्यवाद. मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.